हॅलो एव्हरीवन. तर कसे आहात सगळे? दीपाज टेस्टी डिलाईटमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर आज मी सगळ्या भाज्यांमध्ये आपण धनाजिरा पूड तर नेहमी टाकतो, पण आपण कधी विकतची वापरतो वगैरे. तर आज मी घरी बनवलेली धनाजिरा पूड तुमच्यासोबत शेअर करते. तर त्यासाठी मी 2 वाट्या धने आणि 1 वाटी जिरं, त्यानंतर 1 चमचा काळी मिरी आहे. तर ते एका कढईमध्ये घेऊन आपण ते अगदी थोडंसं भाजून घेणार आहोत. तर मीडियम गॅसवर मी ते भाजून घेणार आहे. त्यानंतर मी पाव वाटी बडीशोप म्हणजे मोठे 2 चमचे बडीशोप घातलेले आहे आणि आता हे सगळं आपल्याला अगदी खमंग असं भाजून घ्यायचं आहे. तर एक 5 मिनिट फक्त भाजून घेतलं की ते भाजलं जातं लगेच. तर कढई मी आधी गरम केली, नंतर गॅस अगदी बारीक केला आणि मग हे असं थोडंसं रोस्ट करून घेतलं आहे. तर आता त्यानंतर ते मी एका प्लेटमध्ये काढून घेणार आहे आणि आपल्याला ते अगदी थंड करून घ्यायचं आहे. आणि ते पूर्णपणे थंड झालं की नंतर आपल्याला ते बारीक असं वाटून घ्यायचं आहे. तर आपण नेहमी धनाजिरा पूड तर सगळ्या नॉनव्हेज असो व्हेज असो त्या भाज्यांना वापरतो, पण कधी विकतच्या वगैरे वापरतो तर त्याला एवढा वास नसतो. तर अशा प्रकारे जर तुम्ही धनाजिरा पूड केलीत तर आपल्या भाज्यांची टेस्ट अगदी छान येते आणि अगदी म्हणजे त्याचा स्मेल खूप छान येतो, म्हणजे फ्रेश अशी बनवलेली असल्यावर. तर बघू शकता आता मी ते पूड अगदी बारीक अशी वाटून घेतलेली आहे. तर मी ती तुम्हाला बाउलमध्ये काढून दाखवते. तर अगदी इझी रेसिपी आहे एकदम. आणि जिरा तर आपल्या प्रत्येकाच्या घरात असतात, धने असतात. तर आपण ही पूड जर अशा प्रकारे घरी बनवली तर आपल्याला हवी त्या भाज्यांमध्ये आपण ती यूज करू शकतो. आणि त्याच्यामध्ये थोडंसं मिरं आणि बडीशोप असेल तर अजून त्याला थोडीशी टेस्ट येते. तर त्यामुळं नक्की अशा प्रकारे धनाजिरा पूड तुम्हीही बनवून घरामध्ये ठेवा थोडी आणि प्रत्येक भाज्यांना 1-1 चमचा जर घातली तर भाजीची टेस्ट वाढते. तर आज त्यापासूनच मी तुम्हाला एक भाजी बनवलेली दाखवते. तर त्यासाठी मी कढई ठेवलेली आहे गॅसवर. त्यामध्ये 2 चमचे तेल टाकले. तेल गरम झालं की जिरं मोहरी घातले. जिरं मोहरी तडतडलं की नंतर मी त्यामध्ये 2 मोठ्या साईजचे कांदे कट करून घातलेले आहेत. तर ते आता आपल्याला मऊ होईपर्यंत परतवून घ्यायचे आहेत. त्यानंतर 1 मोठ्या साईजची शिमला मिरची आणि 1 गाजर हे अगदी बारीक असं चिरून घेतलेलं आहे. ते आपल्याला घालायचं आहे. त्यानंतर अगदी थोडंसं ग्रीन पीस आहेत, तर ते घातलेले आहेत आणि आपल्याला हे सगळं शिजेपर्यंत परतवून घ्यायचं आहे. त्यानंतर अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा गरम मसाला पावडर, त्यानंतर ही जी आपण धनाजिरा पूड बनवली ती 1 चमचा घालायची आहे. त्यानंतर घालणार आहोत कांदा लसूण मसाला, तर तो 1 चमचा घातला आहे. हे सगळं आपण तेलामध्ये छान परतवून घेणार आहोत. आणि आता ते परतवून झाल्यानंतर हे 2 मोठ्या साईजची वांगी आहेत, तर ती मी भाजून त्याची साल काढून घेतलेली आहे आणि ते आता आपल्याला या मसाल्यामध्ये घालायचे आहे आणि चमच्याच्या साहाय्यानेच ते मॅश करायचं आहे. तर हे मी वांग्याचं भरीत बनवलं आहे. तर टिफिनसाठी वगैरे खूप छान रेसिपी आहे आणि एकदा नक्की या प्रकारे तुम्ही धनाजिरा पूड घालून वगैरे अशी भाजी ट्राय करा. खूप छान टेस्ट येते. त्यानंतर मी त्या भाजीमध्ये चवीनुसार मीठ घातले आणि 3 चमचे जे आहेत ते शेंगदाण्याचं कूट घातलेलं आहे आणि शेवटी मी सगळ्यात त्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घातले आणि अशा प्रकारे आपलं वांग्याचं भरीत रेडी झालेलं आहे. तर भाकरीसोबत, चपातीसोबत किंवा टिफिनला देण्यासाठी म्हणून खूप छान रेसिपी आहे. तर मी बनवलेलं हे वांग्याचं भरीत याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला नक्की सांगा. तसेच आपल्या चॅनलला कनेक्टेड राहा. चॅनलवरच्या रेसिपी आवडत असतील तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू.